पण काल संध्याकाळी घरी न न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झालाय. त्यामुळे आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येत आहे. मनसेचे दोन्ही जे उमेदवार आहेत ते गेल्या काल संध्याकाळपासून गायब आहेत. म्हणजे आमच्या संपर्क कार्यालयावरून त्यांनी पक्षाचं सगळं साहित्य नेलं की आता प्रचाराला जायचंय म्हणून. पण काल संध्याकाळी घरी न न जाता प्रचाराला न जाता ते नेमकं कुठं गायब झाले हा मोठा प्रश्न झालाय. त्यामुळे आज सकाळपासून त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येत आहे काळजीपोटी, की आता आम्ही जबाबदारीने त्यांना निवडणुकीला उतरवलंय, पण आता ते आज कुठं गेले आमच्या पोरांचं काही बरं वाईट झालं. कारण की केडगावचा इतिहास पाहता त्या ठिकाणी रक्तरंजित निवडणूक त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलेलं आहे. पण जर ही दहशत जर अशा पद्धतीने होत असेल तर केडगावकरांनी याचा विचार केला पाहिजे, की दरवेळेस निवडणूक आली की या दहशतीचा कुठेतरी वापर केला जातो आणि चांगल्या लोकांना त्या ठिकाणी घाबरवून सोडलं जातं. जनतेला एवढंच आव्हान आहे की या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवा. आम्ही आता सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना तेच माहिती द्यायला आलेलो आहे. त्या कुटुंबीय भयभीत झालेले आहे. दोन्ही उमेदवाराच्या त्या पूर्ण परिवार त्या भीतीच्या सावटाखाली आज आहे. ही जर निवडणूक अशा पद्धतीने लढत असेल तर लोकशाही खरंच धोक्यात आल्याचं सांगण्याला काही हे नाही.